सेना आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, हा कार्यकर्ता शिवसंकल्प मेळावा आहे आणि मिशन 48 या उपक्रमाला उपस्थित कार्यकर्ते, बांधव, भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे सगळा कोपरा या ठिकाणी भरलेला आहे। एक विराट असा कार्यकर्त्यांचं दर्शन या ठिकाणी मला लाभलेलं आहे आणि एवढे कार्यकर्ते जेव्हा लोकसभा आपली पहिली येते आणि प्रतापरावांच्या निवडणुकीमध्ये मतदारांसमोर हे रस्त्यावर एवढे कार्यकर्ते उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जिवंत असं हे सगळं माहोल या ठिकाणी आपण पाहतोय। खरं म्हणजे आज आपण छत्रपतींच्या नावाचा शिवसंकल्प घेऊन आपण पुढे चाललेलो आहे आणि म्हणून आपलं मिशन 48 आहे आणि मिशन 48 आपण महायुती म्हणून राबवतोय। 6 तारखेपासून हे शिवसंकल्प अभियान आपलं सुरू झालं। शिरूर झालं, मावळ झालं, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि हिंगोली नंतर आता बुलढाणा। प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय आणि या जाहीर सभा नाही, ही कार्यकर्त्यांची सभा, हे कार्यकर्त्यांचा मेळावा आणि जेव्हा महायुतीचा जाहीर सभा होईल तेव्हा विरोधकांचं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून खरं म्हणजे हा झंझावात जो आहे हा आपला अंतिम विजय प्राप्त होईपर्यंत असाच आपल्याला कायम ठेवायचा आहे। आणि म्हणून या मी म्हणालो होतो आपल्याला की आपली शिवसेना, खरी शिवसेना, शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण आपल्याकडेच राहणार। बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, ते खरं झालं। आपल्या सर्व सहकारी आमदारांची आमदारकी सुद्धा कायम राहणार, हे देखील मी सभागृहात म्हटलं होतं, ते देखील कायम राहिलेलं आहे। आणि म्हणून आज शिवसंकल्प अभियान जे आहे हे अभियान आज आपण सगळीकडे घेऊन चाललोय। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण आदर्शाने हे राज्याचा कारभार करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात अफजल खानाप्रमाणे दगा फटका करण्याची वृत्ती आपली नाही, ती आपली दानत नाही। बाळासाहेबांनी ते आपल्याला शिकवलं नाही, आनंद दिघे साहेबांनी आपल्याला शिकवलं नाही। जे पोटात आहे तेच ओटात आहे आणि म्हणूनच आज या राज्यातले सर्वसामान्य लोक या ठिकाणी आपल्या सोबत येतात, अनेक लोक सोबत येतात। काल परवा झालेला विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला तो देखील आपण पाहिला। निवडणूक आयोगाने जो धनुष्यबाण आणि शिवसेना आपल्याला दिली त्यावर अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केलं। मी नेहमी सांगायचो की आपण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, लोकशाहीमध्ये मेरिट महत्वाचं आहे। आणि आता विरोधकांचा थैथयाट सुरू झाला आहे। ते आधीपासून सत्ता स्थापन झाल्यापासून सांगायचे सरकार पडणार, सरकार जाणार, सरकार पडणार असं करून करून थकले। सरकार आपलं अधिक मजबूत झालं आणि आज या राज्याच्या सरकारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात निर्णय घेतो। आज आपण अनेक योजना राबवतोय, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतोय। मगाशी प्रतापरावांनी सांगितलं